नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत, आठवड्यातून एकदा तरी उपवास करा, शरीर म्हणेल धन्यवाद। आपण एक गोष्ट ऐकली आहे, जमिनीला पडस पडली की पीक भारी येतं, तसंच आपल्या शरीराचं आहे बरं का। थोडा वेळ खाणं थांबवलं की शरीर आतून साफसफाई करायला लागतं। चला तर मग अगदी सोप्या भाषेत फायदे बघूया। पहिलं, पोटाला आराम मिळतो। सतत काही ना काही खात बसलो की पोट बिचारं थकतं। उपवास म्हणजे पोटाला सुट्टी। दुसरं, साखर नियंत्रणात राहते। शरीराला थोडा ब्रेक दिला की रक्तातील साखर नीट सांभाळायला मदत होते। तिसरं, अंग हलकं वाटतं। उपवासानंतर कधी लक्षात आलंय, शरीर जरा हलकं फुलकं वाटतं, कारण आतली घाण साफ व्हायला मदत होते। चौथं, वजन आटोक्यात येतं। सतत खाणं कमी झालं की चरबी साठायची कमी होते। पाचवं, मन शांत होतं। उपवास फक्त शरीरासाठी नाही, मनासाठी पण भारी आहे। थोडं संयम शिकवतो। पण हो, जबरदस्ती उपवास राहू नका। तब्येत बघून योग्य पद्धतीने करा। तुमच्याकडे कोणत्या दिवशी उपवास असतो, सोमवार, एकादशी की शनिवार? आपल्याला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।